नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मुलींना मोफत स्कूटी भेटणार आहे। यामध्ये अर्ज कसा करायचा आणि लागणारे कागदपत्रे कोणती याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर बघूया अर्ज कसा करायचा। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने अलीकडेच राज्यातील मुलीसाठी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे। फ्री स्कूटी योजना 2024 या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे। ही योजना मुलीच्या सक्षमीकरणासाठी आणि त्याच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याची उद्दिष्टे काय आहेत सुरू करण्यामागचे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यात नंबर 2 मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, नंबर 3 मुलींच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देणे, नंबर 4 मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना काय पात्रता असणार आहे आणि काय शिक्षणाची अट आहे मित्रांनो, आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। मित्रांनो, अर्जदार महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय 18 ते 25 दरम्यान असावे। अर्जदाराने 12वी उत्तीर्ण केलेले असावे आणि पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले असावे। अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावे। अर्जदाराकडे वैध लायसन असणे आवश्यक आहे मित्रांनो। आता आपण थोडक्यात वैशिष्ट्ये आणि मुलीचे शिक्षणाची अट जाणून घेतलेली आहे। आता आपण जाणून घेणार आहोत अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे। यामध्ये तुम्हाला 12वीची मार्कशीट किंवा पदवीला असाल तर पदवीचे प्रवेश पत्र असणं आवश्यक आहे। यामध्ये वय प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत। मित्रांनो, फ्री स्कूटी योजना ही लवकरच सुरू होणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात जाणार आहे आणि या अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला जायचं आहे। त्यानंतर फ्री स्कूटी योजना 2024 ही लिंक शोधायची आहे। लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा। आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। सबमिट बटनावर क्लिक करा। अर्जाची पावती प्रिंट काढून ठेवा। आताच आपण अर्ज कसा करायचा थोडक्यात समजून घेतलेला आहे। आता या फ्री स्कूटी योजना 2024 चे फायदे काय असणार आहेत। पात्र मुलींना शासनाकडून मोफत स्कूटी मिळेल। मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाईल। स्कूटीमुळे मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील। स्कूटीमुळे मुली वाहतूक सुरक्षित होईल। तर मित्रांनो, इथं समजून घ्या, ही महाराष्ट्रातील मुलीच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। या योजनेमुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित मिळेल, तसेच याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील। तसेच स्कूटीमुळे त्यांनी वाहतूक सुरक्षित होईल आणि आत्मविश्वास वाढेल मित्रांनो। तरी सर्व पात्र मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करावी असे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।